आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत भावनिक सक्षमता याविषयी डॉक्टर योगिनी मोहरे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, श्रोतेहो, नमस्कार. आजच्या आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपलं रोजचं आयुष्य अत्यंत धावपळीचं असतं. ऋतुमानानुसार वेगवेगळे आजार हे होत असतात. त्याबरोबरीने मनाचे आजारही दिसून येतात. मनाने निराश झाल्याने शरीराचे आजार बरे व्हायला वेळ लागतो. आपल्या भावना मोकळेपणे सांगता बोलता येत नाही. भावनिकदृष्ट्या आपण कमकुवत होतोय. आपल्याकडे येणारे रुग्ण हे भावनिकदृष्ट्या सक्षम नसतात, असाच अनुभव येतोय डॉक्टर योगिनी मोहरे यांना. आणि याच विषयासंदर्भात आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर योगिनी, नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे वनिता मंडळाच्या कार्यक्रमात. थँक्यू. डॉक्टर योगिनी मोहरे या गेली 3 वर्ष फॅमिली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करतायत. तत्पूर्वी 15 वर्ष त्यांनी हॉस्पिटल्स आणि क्लिनिकल रिसर्च कंपनीमध्ये काम केलेलं आहे. मुंबईच्या MGM कॉलेजमधून त्यांनी MBBSची पदवी संपादन केली आणि त्यानंतर इंटरनॅशनल हील युअर लाईफ टीचर अशा तऱ्हेचा एक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. तर योगिनीताई, पहिला प्रश्न हाच विचारायचा वाटतो की फॅमिली डॉक्टर म्हणून तुमचं काय निरीक्षण आहे? फॅमिली डॉक्टर असल्यामुळे माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की माझ्याकडे येणारे पेशंट्स खूप सारे जुन्या कंप्लेंट्स, क्रॉनिक कंप्लेंट्स आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचे असतात. म्हणजे जुनी डोकेदुखी, जुनी ॲसिडिटी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक ॲटलिस्ट एक व्यक्ती आहे जिला खूप वर्षानुवर्षाचा डोकेदुखीचा त्रास आहे. मला स्वतःला कित्येक वर्ष डोकेदुखीचा त्रास होता. आणि मग आपण वेगवेगळे औषधं करतो, डॉक्टरांकडे जातो आणि ज्याची आवश्यकता असते. पण आपण कधी हे नाही समजून घेत की कुठेतरी माइंड बॉडी एक कनेक्शन असतं. हल्ली इतक्या साऱ्या स्पेशालिटीज पण वाढल्या आहेत, इतके आजार वाढले आहेत. भेसळ जी अन्नामध्ये एकूणच असते त्याच्यामुळे कॅन्सर म्हणा किंवा छोटे मोठे खूप सारे आजार असतात. आणि ऑफकोर्स त्याच्यासाठी जेव्हा आवश्यकता असते तेव्हा डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे. पण सोबत ना कुठेतरी मला पेशंटशी बोलताना लक्षात आलं की कुठेतरी त्याचं मानसिक कारणही आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो. बरं, म्हणजे मनोकायिक आजार. हां. आणि मग ते काय, आपण इतके, जसं नेहाताईंनी छान सांगितलं की आपण इतके बिझी आहोत सगळेजण की आपल्याकडे हा वेळच नाही आहे एवढा स्वतःच्या बॉडीकडे लक्ष द्यायला. आणि मग त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट वाढला आणि मग मी त्याचं शिक्षण घेतलं आणि आज मी इंटरनॅशनल हील युअर लाईफ टीचर आहे. आणि त्याचा नक्कीच मी सांगते माझ्या पेशंट्सनाही खूपच छान फायदा होत आहे. बरं. आणि एका पुस्तकाने तुम्हाला प्रभावित केलं, तर त्यामुळे तुम्ही अधिक या विषयाकडे वळलात, त्याविषयी सांगा ना. तर ते पुस्तकाचं नाव आहे यू कॅन हील युअर लाईफ. अमेरिकन लेखिका एक आहे लुईस हे, तिचं हे पुस्तक आहे. म्हणजे मी नक्की सांगेन प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचावं. म्हणजे तुमच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळू शकते ह्या पुस्तकाने. थोडक्यात मी तुम्हाला लुईस बद्दल सांगायला मला इथे आवडेल. जरूर सांगा. तर लुईस हे एक, जसं मी म्हटलं, अमेरिकन लेखिका होती. ती तिचं स्वतःचा बालपण एस्पेशली अतिशय खडतर गेलं. म्हणजे ती जेव्हा 5 वर्षाची होती तिच्यावरती रेप झाला आणि मग त्याच्यानंतर शुक्ल काष्ट आपण ज्याला म्हणतो ते एका पाठोपाठ एक चालू होतं. जिथपर्यंत ती 40शी मध्ये तिच्या आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक होणाऱ्या वाईट घटनांमध्ये कुठेतरी तिचं एक निगेटिव्हिटी जी म्हणतो आपण आतमध्ये, डीप रूटेड निगेटिव्हिटी कुठेतरी कारणीभूत आहे. आणि मग तिने तिच्या 40शी मध्ये ह्याची आवड तिला खूप निर्माण झाली आणि मग तिने त्याचा खूप अभ्यास करून एक सुंदर पुस्तक काढलं ज्याचं नाव आहे यू कॅन हील युअर लाईफ. बरं. पण मग या पुस्तकामध्ये काय काय सांगितलंय? कशा पद्धतीने आपण आपलं आरोग्य, आयुष्य हे चांगलं ठेवू शकतो? सो कसं असतं की प्रत्येकाचं ना एक विचारचक्र कंटिन्युअस चालू असतं. म्हणजे जरुरी नाहीये की आपण पेशंट आहो म्हणजेच आपल्याला काहीतरी आपली निगेटिव्हिटी आहे. पण प्रत्येकामध्ये कंटिन्युअस आपलं डोकं, आपण म्हणतो ना की डोक्याला कधी शांती नसते, विचार कंटिन्युअस चालू असतात.
आणि मग जसं की दिवसाला 60,000पेक्षा जास्त विचार प्रत्येकाच्या डोक्यात येत असतात. बापरे. बर. आणि बाय डिफॉल्ट ते निगेटिव्ह असतात. आणि मग तशाच प्रकारचं आपलं लाईफ होत असतं. आणि ना आपण एक कंटिन्युअस ह्यात एक कंपॅरिझन चालू असते की मी जेव्हा बाजूच्या सारखी किंवा हिच्यासारखी त्याच्यासारखी होईन तेव्हा मी स्वतःला ऍक्सेप्ट करेन, स्वतःवरती प्रेम करेन. आता स्वतःवरती प्रेम करणं ही कन्सेप्टच आपल्यासाठी एकदम नवीन आहे. कारण आपण कधीच आपल्या आई वडिलांनाही स्वतःवरती प्रेम करताना, स्वतःचा आदर, रिस्पेक्ट करताना बघितलेलं नसतं. जे प्रेम करायचं ते दुसऱ्या कोणावरती तरी, रिस्पेक्ट द्यायचा तो दुसऱ्या कोणाला तरी. हॅलो. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. नमस्कार. राहणार झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगलीवरून दशरथ शामराव मोठे बोलतोय मी. बरं, प्रश्न काय आहे आपला? माझा प्रश्न असा आहे की सगळ्याच वयातल्या व्यक्ती, तर पुढचा जर व्यक्ती जर क्रोधित असेल, रागीट असेल, तर तो पण रागानं बोलू शकतो. बोलता बोलता त्या तोंडातून असा शब्द जाऊ शकतो त्याची आपण परतफेड करू शकत नाही किंवा ती भरपाई करू शकत नाही. त्या पुढच्या व्यक्तीला ते शब्द लागतो. बरोबर आहे अगदी. असा तो बोलून जातो. माझ्याच बाबतीत तसं होतंय, कारण मला जर राग आला तर मला राग कंट्रोल होत नाही आणि मी बोलून जातो काय, पण परत ते मला पश्चाताप होतो. बरोबर. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की काही मुलं, उदाहरणार्थ परीक्षार्थी म्हणा किंवा मोठी माणसं म्हणा, सदैव गप 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 असतात, बोलत नाहीत, काय कोणाशी काय नाहीत, गपच बसतात. त्यांना किती प्रश्न केले तर गप असतात. आणि तिसरा एक प्रश्न माझा असा आहे, तर मी अशी एक व्यक्ती मागल्या आठवड्यात बघितली की त्या मुलीजवळ 18 वर्ष झालंय आणि ती आता बोलायची बंद झाली, मुकी झाली. म्हणजे हे कशामुळे होऊ शकतं? कसं असतं ना भाऊ, रागावरती नियंत्रण मिळवणं ही एक थोडी ना मोठी गोष्ट असते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की म्हणजे समोरच्याला राग आला आणि आपण पण ते इन द हीट ऑफ द मुमेंट ज्याला आपण म्हणतो की रागाच्या भरात बोलून जातो. आणि जे स्वाभाविक आहे, आपण शेवटी सगळीच माणसं आहोत भाऊ. पण त्याच्यावरती आणि एकदम म्हणजे तुम्ही म्हणाल की आत्ताच्या आत्ता माझं रागावरती नियंत्रण कसं होऊ शकतं एका मिनिटात, एका दिवसात, तर तसं नसतं. ती हळूहळू घडणारी ही कृती असते. त्याच्यामध्ये तुम्हाला मे बी तुम्ही स्वतःवरती जेव्हा ती आर्ग्युमेंट होते तेव्हा ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही स्वतः जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्ही थोडंसं आत्मचिंतन आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये. कारण कसं आहे ना भाऊ, आपण बाजूची परिस्थिती नाही बदलू शकत. दुसरा समोरचा कसा वागणार हे आपल्या हातात नक्कीच नाहीये. आणि आपण अपेक्षा करतो की समोरच्यानी चांगलं वागलं की मी चांगला वागेन, तर तसं नाहीये. तो जो बदल असतो तो आपल्यामध्ये करायचा असतो आणि तो हळूहळू नक्कीच करायचा असतो. तुम्ही त्या ज्या मुलीबद्दल उदाहरण दिलं किंवा तुम्ही जे बाकीच्या मुलांबद्दल म्हणालात की ते हल्ली बोलत नाहीत कोणाशी, आपण ना एक गोष्ट खूप विसरतो की आपण समोरच्या व्यक्तीला प्रत्येकाला आपल्या नात्यामध्येच बघतो. म्हणजे समोरची व्यक्ती माझा नवरा आहे, माझी मुलगी आहे, तर ते नात्यामध्येच असतं. आपण हे विसरतो गोष्ट की ती समोरची व्यक्ती पण एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिलाच तिचं स्वतंत्र असं आयुष्य आहे. तुम्हाला अपेक्षा आहे तिने तुमच्याशी बोलावं, जो काही प्रॉब्लेम आहे तो सांगावा, पण कदाचित तिची तशी अपेक्षा नसेल. तिला कदाचित तिचं स्वतःचं अवकाश, तिला समजून घेणारी अशी व्यक्ती कोणीतरी हवी असेल, जी तुम्ही घरातले कोणी नसाल पण कदाचित. सो त्याच्यामुळे प्रत्येकाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघणं, ना की फक्त नात्यांचं लेबल देऊन, हे अतिशय महत्वाचं आहे. पण असं एखादं माणूस आपल्या घरात असेल किंवा आपल्या आसपास असेल की तर तो चिंतेचा विषय ठरतो ना, की अरे हा आत्तापर्यंत ठीक होता, त्याने म्हटलं तसं ती 18 वर्षाची मुलगी अचानक बोलेनाशी झाली. अशा वेळेला कोणीतरी त्यांना आत्मविश्वास देणं त्या व्यक्तीला, त्या मुलीला, आणि बोलतं करणं, हे किती महत्त्वाचं आहे? खूपच महत्त्वाचं आहे नक्कीच. पण कसं आहे की ह्याच्यासाठीच जशी सायकॅट्रिस्ट, काउन्सिलिंग, हे सगळे जे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत आज समाजामध्ये. म्हणजे आमची ही जी फिलॉसॉफी ज्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला नंतर सांगेनच, त्याच्यामध्ये आम्ही कुठेच म्हणत नाही की औषधं सोडा, सायकॅट्रिस्टला गरज पडली तर भेटू नका आणि फक्त हेच करा, नाही. पण हे सोबत सगळं करत असताना मी आता त्याच मुद्द्याकडे येत होते की स्वतःला ॲक्सेप्ट करणं, मी जसा आहे, ज्या परिस्थितीत आहे त्याला ॲक्सेप्ट करणं हे आवश्यक असतं. आणि जसं आपण स्वतःला ॲक्सेप्ट करतो ना, तसंच आपण समोरच्या व्यक्तीलाही नक्कीच तिथे जशी आहे तसं ॲक्सेप्ट करायला लागतो. आणि त्याच्यातूनच हळूहळू मग आता त्या मुलीबद्दल जे तुम्ही सांगताय, तिला आपल्याला माहिती नाही आहेत की तिच्या आयुष्यामध्ये, पर्सनल लाईफमध्ये काय चालू आहे, आणि त्याचा शोध घेणं आणि डॉक्टरांच्या मदतीने आणि मग सोबत ह्या सगळ्या फिलॉसॉफीचा नक्कीच अशा वेळेला फायदा होतो. बरं, भावनिक सक्षमता म्हणजे नेमकं काय, कसं सक्षम व्हायचं? ओके, सो भावना कशा असतात ना, निगेटिव्ह असतात आणि पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक नकारात्मक दोन्ही असतात. आणि आपण काय करतो बरेचदा की आपण नकारात्मक भावनांना दुर्लक्ष करतो.
कारण आपल्याला सांगितलं जातं की तू राग नाही करू शकत. भारतीय समाजात तू बाई आहेस, तुला घराचं काय म्हणतात एकत्र कुटुंब व्यवस्था सांभाळायची आहे. किंवा पुरुषांनाही वाटतं की अरे मी पण जर कटकट करत राहिलो तर घरामध्ये नुसते वादंग उडतील. पण ह्याच्यामध्ये आपण काय करतो की फक्त ना आपण एक मुखवटा घालतो आणि मुखवटा घालून काही होत नाही. जसं मी इथे ब्युटी पार्लरचं उदाहरण देईन. आम्ही मुली बायका जेव्हा पार्लरमध्ये जातो तेव्हा ब्लिचिंग होण्याच्या आधी क्लिन्झिंग होणं ते खूप आवश्यक असतं. तसं आपण केवळ भावनांना मुखवटा घालून काही फायदा नसतो. भावनिक सक्षम होण्यासाठी पहिल्यांदा तुमच्यात निगेटिव्ह भावना काय आहेत ह्या ओळखणं अतिशय आवश्यक आहे. जसं आता तुम्हाला समजा एका डब्यामध्ये लाडू भरलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं तिथे चकली भरा, तर ते शक्य होईल का? नाही होणार, राईट? सो त्याच्यासाठी आधी तुम्हाला ते लाडू काढले पाहिजेत, तो डबा छान साफ केला पाहिजे आणि मगच तुम्ही चकली भरू शकता. सो बरेचदा हल्ली सोशल मीडिया म्हणा किंवा इकडे तिकडे हे आहे की अच्छा सोचो, पॉझिटिव्ह बना, पॉझिटिव्ह विचार करा. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप आमच्या फिलॉसॉफीमध्ये लुईस हे कायम म्हणते की आधी स्वतःच्या निगेटिव्ह भावना ओळखा. अच्छा. आणि मग जेव्हा ओळखून आता ठीक आहे मला राग आहे एखाद्या व्यक्तीचा किंवा मला जेलसी आहे म्हणा किंवा आणि कुठलीही निगेटिव्ह भावना आहे, तर त्याचा मला फायदा पण होत नाहीये ना. ओळखलं ही पहिली स्टेप आहे. पण जर मला फायदा होत नाहीये तर मी कशासाठी त्या घेऊन फिरू? आणि मग कुठे कुठे त्या मी सोडून दिल्या तर माझ्या शरीराला माझ्या मनाला नक्की फायदा होऊ शकतो. आणि मग अशा प्रकारे तुमची हे कसं आहे ना की हळूहळू गाडीचा मार्ग बदलतो. एका दिवसात हे औषधासारखं नाही आहे की एस्पेशली आमची ॲलोपॅथिक औषधं तर ऑफकोर्स ती खूप इफेक्टिव्ह असतात, पण कसं ताप आला आपण तापाची गोळी घेतली आपला ताप जातो, हे असं नसतं. ह्याच्यामध्ये तुमची ही जीवन पद्धती आहे, त्यात बदल करणं आवश्यक आहे. बरं, पण म्हणजे मग भावनिक क्षमता वाढवायची असेल तर कोणते भाव अधिकत्वाने स्वतःमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायला हवा? सो आता एक साधं उदाहरण देते मी. आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा सगळे आधी आपण काय विचार करतो? मुंबई पुण्याच्या मोठ्या शहरांमध्ये राहणारी लोक ट्रेनला गर्दी, बसला गर्दी, इव्हन सगळेच जण आज बाई येणार ना वेळेवर, आज मुलं पोचणार ना शाळेत. आपण कुठेच कधीच देवाचे आभार, आज माझी फॅमिली आणि मी हेल्दी आहोत, जिवंत आहोत, ही केवढी मोठी गोष्ट आहे हो. स्पेशली कोविडनी तर सगळ्यांना अख्ख्या जगाला दाखवून दिलं की किती आयुष्य किती क्षणभंगूर आहे, किती अनप्रेडिक्टेबल आहे. पण तरीही आपण देवाचे आभार खूप कमी वेळेला मानतो. आपलं एक तर सोशल मीडिया हल्ली फोन असतो किंवा दुसरी गोष्ट आज हे नाही ते नाही, बॉस काय म्हणेल, हे काय होईल ते काय होईल. सो आपल्याला ना पहिली गोष्ट आपली जी सकारात्मकता आणायची आहे ती सकाळी उठलेल्या क्षणापासून आणायचे. पहिले आपल्याला देव तुम्ही मानत नसाल तर युनिव्हर्स किंवा ज्या काही पॉझिटिव्ह एनर्जीचं तुम्ही शक्ती, कुठलीही शक्ती, त्याचे तुम्ही आभार मानणं सुरू करा की किती आज एवढी मोठी गोष्ट आहे हो. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू जर मला निगेटिव्ह भावनांचा फायदा होत नाहीये तर ते सोडून देण्यातच फायदा आहे, नाही का? म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता दुसऱ्याविषयी व्यक्त करणं हे फार महत्वाचं ठरतं. खूप महत्वाचं आहे. कारण आपण ना छोट्या छोट्या गोष्टी खूप काय म्हणतात टेकन फॉर ग्रांटेड घेतो. म्हणजे जसे देवाचे आभार मानायचे तसंच आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या व्यक्ती, त्यांचे सुद्धा योगदान असतं आपल्या रोजच्या जगण्यामध्ये, तर त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञ भाव मनामध्ये आणणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्येच ना दुसऱ्यांबद्दल कृतज्ञता आणण्यासोबत स्वतःबद्दलही बरेचदा असं होतं की रात्रीची झोप होत नाही धड किंवा आणि काय म्हणा, पण तरीही आपण उठतो, आपण तो नेक्स्ट डेला फेस करतो, आपण तो पुढचा दिवस जगायला सुरू करतो. किती वेळेला कोणाचं डोकं दुखतंय, हे दुखतंय, काही ना काहीतरी होत असूनही तुमची बॉडी तुम्हाला साथ देत असते. हे केवढी मोठी गोष्ट आहे. मनामध्ये राग आहे, काही जे काही निगेटिव्ह भावना आहेत त्या असूनही आज तुम्ही उठता, तुमच्या मुलांचे डब्बे बनवता म्हणा, ऑफिसला जाता म्हणा, जे काही तुमचं रेग्युलर लाईफ करता, ही केवढी मोठी गोष्ट आहे. मला सांगा तुमच्यापैकी किती जण स्वतःला थँक्यू म्हणतात, स्वतःला अप्रिशिएट करतात? फारच कठीण प्रश्न आहे हा, म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे. कारण आपल्याला हे माहितीच नसतं. कारण जसं मी मगाशी म्हटलं की आपल्या आई वडिलांनी हे कधी केलेलं नसतं, सो आपण नाही करत. आणि त्यात कोणाची चूक नाहीये, पिढ्यानपिढ्या असंच चालू असतं. ते आम्ही हिंदीत म्हणतो की अपनी खुशी इतनी सस्ती नहीं है जो दूसरों के जेब में डाल दी. जेव्हा समोरचा आपल्याला अप्रिशिएट करतो, जर मी सकाळी 5 वाजल्यापासून उठून रात्रीपर्यंत सगळ्या गोष्टी करते तर मी का अपेक्षा करते की मला माझ्या फॅमिलीतल्या कोणीतरी चांगलं म्हणावं, मग मी खुश राहीन? स्वतःला अप्रिशिएट करायला तुम्ही कधी शिकणार? बरं, खूप थोडीशी वेगळा विचार आहे.
म्हणजे खरंच पण चांगली गोष्ट आहे की म्हणजे आपण अरे हो मी आजच्या दिवसात ह्या गोष्टी केल्या हे आठवून स्वतःबद्दल सुद्धा आपण तुम्ही म्हणताय तसं कृतज्ञ राहू शकतो नाही का. आणि म्हणजे आपल्याला वाटतं की म्हणजे मोठं काहीतरी अचीव्ह केलं कीच स्वतःला थँक्यू म्हणलं पाहिजे. एक साधी पोळी तुम्ही चांगली केली तरीही केवढी मोठी गोष्ट आहे हो. पण ते आपण करत नाही. जसं आता मी एक उदाहरण देते. आरशासमोर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा आपण कुठली गोष्ट आहे स्वतःची आधी बघतो. जर बायका मुली असतील तर चेहरा, मग आयब्रोज आहेत का ठीक, माझे अपर लिप्स वाढलेत का. आपण कधीच स्वतःला उभं राहून की काय तू सुंदर आहेस हे म्हणत नाही. पुरुष असतील तर ते म्हणतील टक्कल पडायला लागलंय, पोट वाढायला लागलंय. पण आता पाळी आलेली आहे की आपण स्वतःला जसे आहोत. लुईस हे कायम म्हणते जिथे तुम्ही आहात जसे आहात तसे स्वतःवरती प्रेम करा, स्वतःचा रिस्पेक्ट करायला शिका, स्वतःला ॲक्सेप्ट करा. स्वतःवरती प्रेम करणं हा जो मुद्दा आहे त्याला जोडून विचारायचं वाटतं की त्यामुळे आत्मकेंद्रित किंवा स्वकेंद्रित असे विचार बळावतील का अशी एक शंका वाटते. इगो वाढेल का ऍक्च्युली हे प्रेम करणं वेगळं आहे स्वतःवर. हे प्रेम करणं थोडंसं वेगळं आहे. कारण इगो जो असतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे दाखवायचं असतं की मी दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना. ह्याच्यामध्ये इगो नाहीये. ह्याच्यामध्ये मी अगदी साधा चपरासी असेन किंवा मी CEO असेन, मी जो आहे तसा मला आवडतो. ह्याचा अर्थ दुसऱ्याबद्दल अगेन कसं आहे की या निगेटिव्ह भावना असू शकतात. आज जर माझ्याकडे गाडी नाही तर मला वाटू शकते आणि मग इगो आपला तिथे मध्ये येऊ शकतो. पण त्याच्या सगळ्याला आपल्याला एक लक्षात ठेवायचं की ह्या कुठल्याच निगेटिव्हिटीचा आपल्याला फायदा नाहीये. जेव्हा तुम्ही आता जसं एका मुलाचे तुम्ही वडील आई कोणी असाल तर आपण जेव्हा पालक बनतो तेव्हा आपण आपल्या मुलांसाठी फक्त चांगलंच अपेक्षा करतो. बरोबर. कोणतेच पालक जगाच्या पाठीवरती हे नाही वाटत ना की त्यांना मुलांना काहीतरी प्रॉब्लेम व्हावा. सेम विचार आपल्याला आपल्याबद्दल करायचे की मी जिथे आहे मी छान आहे. ह्याचा अर्थ असा नेमत दुसरं हेही वाटू शकतं की अरे मी असा विचार केला तर मी प्रगती कशी करणार, तिथेच थांबेल. पण आतापर्यंत तुम्ही स्वतःचे हेडमास्टर होऊन बघितलात, दंडा घेऊन स्वतःच्या समोर उभा राहिलात, काही फायदा झालाय? बरेचसे जण नाही म्हणत असतील आपापल्या घरी. सो आता तुम्ही स्वतःवरती थोडासा अँगल बदलून बघा ना. जसं हल्ली चाइल्ड सायकॉलॉजी आणि ह्याच्याबद्दल एक खूप बोललं जातं. कारण हल्लीचं पालकत्व पण बऱ्यापैकी चॅलेंजिंग झालंय सोशल मीडियाच्या ओव्हरऑल इफेक्टमुळे. तर त्याच्यामध्ये पण कसं आहे जेव्हा तुम्ही मुलाला तुला हे येत नाही तुला हे येत नाही म्हणता ना तेव्हा त्या मुलाला आणि ती गोष्ट जमत नाही. तसं तुम्ही जेव्हा स्वतःला म्हणता, जेव्हा आता मी योगिनी, मी जर स्वतःला म्हणत राहिले योगिनी तुला हे नाही जमत ते नाही जमत तर ते मला आणि नाही जमणार आहे. त्याच्यापेक्षा जर एखादी गोष्ट जी तुम्हाला चांगली जमते ती तुम्ही अप्रिशिएट करायला शिकलात ना आणि तुम्हाला 10 गोष्टी चांगले जमण्याचे चान्सेस वाढतात. आणि तेच आहे सेल्फ लव्ह, सेल्फ ॲक्सेप्टन्स. म्हणजे आपल्याकडे कोणत्या क्षमता आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत त्या आठवणं आणि स्वतःला आपण काय आत्ताच्या भाषेत बूस्ट करणं ते आवश्यक आहे. योगिनी एक मुद्दा सांगितला, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ही आपण जोपासली तर भावनिक क्षमता ही आपली वाढू शकते. तसंच आणखी कोणते गुण आपण अंगीकारायला हवेत, स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत? दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमाशीलता, दुसऱ्याला माफ करणं हा खूप भयंकर मोठा इश्यू झाला आहे हो हल्ली. कारण आपण ना मनापासून दुसऱ्याला माफ नाही करत आणि आपण स्वतःलाही माफ नाही करत. आपण माफ करतो म्हणजे कसं, जसं मी उदाहरण दिलं मगाशी की घरातली शांती टिकून राहावी किंवा ऑफिसमधली शांती टिकून राहावी, पण त्याचा हो काही फारसा फायदा होत नाही. सो फॉरगिव्हनेस म्हणजे कसं असतं, होऊ शकतं की एखाद्याच्या आयुष्यात खरंच एखाद्या व्यक्तीने खूप त्रास दिलाय म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीमुळे खूप नुकसान झालंय, पण जेव्हा तुम्ही ते फॉरगिव्हनेस जेव्हा आपण म्हणतो ना इथे, तेव्हा फॉरगिव्हनेस याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला आणि स्वतःलाही गरज पडली तर माफ करणं. ह्याचा अर्थ हा अजिबात नाहीये की तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या भूतकाळात झाल्या त्या तशाच होऊ द्याव्यात किंवा तसाच तो त्रास तुम्हाला एखादी व्यक्ती देत असेल तर चालू राहावं, नाही. जसं आता उदाहरण, तुम्ही 3री मध्ये एखादे ड्रेस घातलेलात किंवा एखादी गोष्ट झाली असेल त्याचं तुम्हाला आज दुःख नाही होत ना, ती एक तुमच्या डोक्यात जस्ट आठवण आहे की हां अशी एक गोष्ट मी 3रीत असताना 4थीत असताना झाली. सो फॉरगिव्हनेस याचा अर्थ आहे की ती गोष्ट, तो जो हर्ट म्हणजे त्या प्रसंगाशी रिलेटेड जे दुःख आहे, तुम्हाला जी काही निगेटिव्हिटी आहे ती सोडून द्यायची. याचा अजिबात अर्थ असा नाही आहे की ती समोरची व्यक्ती तुम्हाला तसंच ॲक्सेप्ट करा त्या समोरच्या व्यक्तीला, ठीक आहे बाबा तू मला त्रास देतोयस आयुष्यभर देत राहा, नाही. पण त्या फॉरगिव्हनेसने तुम्ही स्वतःला फ्री करताय त्या सगळ्या निगेटिव्ह प्रसंगापासून. आणि तो फॉरगिव्हनेस, क्षमाशीलता दुसऱ्यांसाठी सोबत स्वतःसाठी पण आवश्यक असते. कारण आपण ना बरेचदा नेहाताई आपण स्वतःचे सगळ्यात वाईट टीकाकार असतो.
हा. दुसरे काही नाही बोलणार इतके आपण स्वतःला, तुला एवढं नाही जमत, तू अशी आहेस, बावळट आहे, हे काय नाही बोलत आपण स्वतःला. सो हे सगळं क्षमा करणं आणि जाऊ देणं, पण ॲट द सेम टाइम तो नॉनसेन्स परत नाही चालवून घ्यायचा. ह्यानी पण तुमच्या विचारांमध्ये हळूहळू नक्कीच बदल होऊ शकतो. एक बाउंड्री स्वतःसाठी निर्माण करू शकता, की एक कुंपण राखायचं की नाही मी माझ्या ह्याच्यात अशी आहे, त्यांनी पण तुम्हाला नक्कीच लॉंग टर्म मध्ये फायदा होऊ शकतो. म्हणजे चलो माफ कर दिया असं वरवर न म्हणता ते मनापासून असायला हवं. बिलकुल. काही गोष्टी सोडून देणं, लेट गो करणं असं ते आताच्या भाषेत म्हटलं जातं. हो. बिलकुल. तशा त्या सोडता आल्या पाहिजेत. खूप डोक्यापर्यंत नेऊ नका असं म्हटलं जातं. म्हणजे आधीचे पण आपले लोक असंच सांगायचे. हॅलो. हा, नमस्कार, बोला. नमस्कार, धुळ्याहून बोलतोय, विलास कुलकर्णी. बरं. प्रश्न असा आहे की इतरांच्या मनावर, इतरांच्या म्हणण्यावर, कारण की प्रत्येकाला वाटतं की मी सुंदर दिसलं पाहिजे कुठल्याही स्थितीमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी चांगलं असलं पाहिजे. पण माझं मन सांगतं की तू जसा आहेस तसाच चांगला आहे. आणि इतर जे म्हणतात की तुम्ही आता त्या केसांना मेहंदी लावून घ्या म्हणजे काळे करा अजून छान दिसाल, असं पांढरे केस, हे दुसऱ्यांसाठी ते नजर बदलते. की इतरांसारखं की तुम्ही पण ते स्वीकारा तरच तुम्ही समाजात चांगलं दिसाल किंवा तुमच्याबद्दल समाजाचं मानसिकता बदलेल. नाही तर मग तुम्ही असा इतरांसारखं वागत नाही तर मग काय करावं, असं अशा प्रकारे भावनांची घालमेल सुरू होते. मी करू की नको करू? काय सांगाल तुम्ही? कसं असतं ना भाऊ, आपल्याला हे जे बदल करायचे आहेत किंवा आपण आज जे सगळे बोलतोय ना, हा जो आजचा विषय आहे ना, तो फक्त स्वतःबद्दल आहे. ह्याच्यामध्ये दुसऱ्यांना आपण काहीच पटवून द्यायला जात नाही आहोत. पण जेव्हा समोरची व्यक्ती बघते की भले केस पांढरे असू देत किंवा आणि काही व्यंग म्हणा किंवा छोटं मोठं काही असू दे, जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला बघेल की अरे काही असलं तरी हा माणूस खुश आहे, आनंदी आहे, आनंदी आहे, ज्या परिस्थितीत आहे त्या आनंदी आहे, त्यामुळे ना हळूहळू त्या समोरच्याला, जसं आपण तलावामध्ये एक दगड टाकला तर त्या पाण्याचे तरंग कसे उठतात, तसं आहे जेव्हा एक व्यक्ती स्वतःमध्ये आनंदी, आणि ह्याच्यात स्वतःमध्ये आनंदी राहण्याच्यात आत्ममग्नता असं नसतं की, पण स्वतःवरती जेन्युअनली मनापासून प्रेम करणं, जेव्हा हे तुम्ही कराल ना तेव्हा त्याचा असा त्या तरंगासारखा इफेक्ट त्या बाकीच्या लोकांवरती, तुमच्या कुटुंबावरती आणि आजूबाजूच्या लोकांवरती होतो की हे काहीतरी हे वेगळे करतायत. पण दुसऱ्याच्या बोलण्याचा आपल्यावरती परिणाम कितपत होऊ द्यायचा असं नाही, होतोच आहो नक्की. कारण ते शेवटी म्हणतो ना आपण सोशल ॲनिमल आहोत, माणूस हा सोशल ॲनिमल आहे. नसतं तर आपण सगळे हिमालयात ओम नमः शिवाय म्हणत असतो, जे की नाही होत. सो त्याच्यामध्ये आमची एक खूप छान हे असते की आपल्या निगेटिव्ह भावना बाहेर काढणं पण खूप आवश्यक आहे. हो, त्या जर नाही काढल्या बाहेर तर त्याचा मग आपल्याला बॉडीला, म्हणूनच जसं सुरुवातीला आपण बघितलं की सायकोसोमॅटिक आजार होण्याचं हे खूप महत्वाचं कारण आहे की आपण आपल्या निगेटिव्ह भावना बाहेर काढल्या पाहिजेत. आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इमोशन. सो एनर्जी इन मोशन असं बेसिकली त्याचं हे आहे. सो आपल्या भावनांना ना एक कायम ती एनर्जी असते, ते कायम फिरणारे असतात. सो त्या बाहेर काढल्या शरीरातून तरच त्याचा मग फायदा होऊ शकतो. हा, नमस्कार. संध्या रानडे, देसाई, गोरेगावून बोलते. बोला ना. हल्ली ना जगात टोमणे मारणारी माणसं जास्त आहेत. म्हणजे बघा, आपण आता केस पांढरे झालेत, काळे नाही केले तरी बोलणार, अरे काय झालं, हिच्याकडे पैसे नाही वाटतं पार्लर मध्ये जायला किंवा घरी लावायला, आणि करून आलं तरी म्हणणार आता ही जवान होत चालली. म्हणजे अशा लोकांची कसं वागायचं, म्हणजे किती आपली भावनिकता टिकवायची. काही काही वेळा मग त्याचा खूप त्रास होतो. बरोबर आहे की नाही? किंवा एखाद्या बाईने आपल्याला दुःख होत आहे म्हणून काही एखादी पायरी ती चढली तरी तिला नावं ठेवायला लोक असतात. एका बाजूने बोलणार तू छान केलं, एका बाजूने बोलणार काय गरज होती आता ह्या वयात असं करायची. म्हणजे अशीही लोक आहेत जगात. तर ह्यांच्यासाठी मग काय करायचं? जसं मी ताई तुम्हाला मगाशी म्हटलं ना की आपल्याला लोकांना बदलायचंच नाही आहे. हो, आपल्याला जे बदल घडवायचे ते स्वतःमध्ये घडवायचे. तुम्हाला रंग लावायचा आहे नाही लावायचा हा स्वतंत्र वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. लोक तर बोलतच राहणार आणि त्याचा अगेन मी सांगते की आपल्यावरती परिणाम होतो, नाही असं नाही मी म्हणत आहे. पण ती निगेटिव्हिटी चांगल्या प्रकारे बाहेर काढण्याचे ना खूप वेगवेगळे मार्ग आहेत, ज्याच्यात ना तुमच्या शरीराला आणि मनाला अपाय होते, नाही समोरच्याला. कारण मग काय होतं, जसं आपल्याला टोमणे मारते तुम्ही जे म्हटलं की ते टोमणे नाही सहन झाले की मग आपणही टोमणे मारतो आणि मग असंच ह्याच्यातून वादावादी, युद्ध, हे सगळ्याला बेसिक कारण हेच आहे ना. सो ह्याच्यामध्ये एक मी 2-4 तुम्हाला युक्त्या सांगेन ज्याच्यातून तुम्ही तुमच्या बॉडीतली, मनातली निगेटिव्हिटी बाहेर काढू शकता. पहिली गोष्ट म्हणजे ना ओरडा.
म्हणजे एकटे असताना खोलीमध्ये, गाडीमध्ये, जिथे कुठे शक्य आहे ना, कारण ओरडण्यानी किंवा रनिंग, कार्डिओ आपण ज्याला म्हणतो, धावणं, स्विमिंग करणं किंवा काहीच नाही तर खोलीमध्ये एकटे असताना ओरडणं, लोकांच्या समोर नका ओरडू, नाही तर त्यांना वाटेल तुम्हाला काय झालं. पण ह्यानी काय होईल ना, ही निगेटिव्ह भावना जी आतमध्ये तुम्ही साचलेलं जे असतं ना ते बाहेर पडतं. दुसरं एक करू शकता, उशाना मारा. अशा 2-3 उशा ठेवा एक दुसऱ्यावरती आणि त्याला चांगलं मनसोक्त हात तुमचे दुखून येईपर्यंत मारत सुटा. त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होईल, कारण ती निगेटिव्ह इमोशन, एनर्जी इन मोशन, सो त्या एनर्जीला तुमच्या बॉडीतून, मनातून, सिस्टीम मधून थोडक्यात बाहेर काढणं अतिशय आवश्यक आहे. जसं लुईस आरशासमोर उभं राहून त्याच्यावरती ती खूप त्याचं महत्व नमूद करते पुस्तकामध्ये पण, की कसं आहे आरशासमोर एक तर जसं मी मगाशी म्हटलं स्वतःला अप्रिशिएट करायला शिका. ॲट द सेम टाइम जसं कोणाशी तुमचा आता तुम्हाला एखाद्या बाईने टोमणा मारलाय तर तुम्ही नक्की म्हणजे हे करून बघा. हे थोडेसे विनोदी प्रकार वाटू शकतात, कारण हे आपण सगळे पहिल्यांदा ऐकतोय, पण आरशासमोर उभं राहून तुम्ही स्वतः त्या व्यक्तीशी बोलू शकता. कारण काय भांडण होणार, शब्दानी शब्द, आपण मराठीत म्हणतो ना शब्दानी शब्द वाढतो, भांड्याला भांडं लागतं, तसं नकोय आपल्याला. भांडणं खूप आहेत अहो जगामध्ये, पण तुम्ही आरशासमोर उभं राहून त्या व्यक्तीशी बोलू शकता. तुम्हाला ज्या काही निगेटिव्ह भावना येत असतील त्यांना बाहेर वाट करून देणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला रडायला येऊ शकतं, अगदी कधीतरी मनात आलं तर शिवी पण द्यावीशी वाटू शकते अहो त्या व्यक्तीला, आणि ते ठीक आहे. ॲट द सेम टाईम आपल्याला ही पण भीती वाटू शकते की अरे मी जसं आपण म्हणतो की हा सगळा एनर्जीचा खेळ आहे, तर मी कुठे अननोईंगली, नकळतपणे निगेटिव्ह एनर्जी तर पास नाही ना करत आहे त्या व्यक्तीला. तर अजिबात तसं नसतं. हे जे सगळं आहे त्याच्यातून तुम्ही फक्त क्लिअर होत आहे. तुम्ही तुमची फक्त सिस्टीम, मन स्वच्छ करणं, करेक्ट. सो मन स्वच्छ होत आहे तुमचं, त्याच्यात समोरच्या व्यक्तीला काहीही नुकसान नाहीये, तुम्हालाही नुकसान नाहीये. कारण बरेचदा लोक हेही करतात की मला राग आला, मी गाडी काढली आणि सुसाट गाडी पळवली, त्याच्यात ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढतात ना. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही अतिशय निरुपद्रवी, दुसऱ्याला काही त्रास न होता आपण आपल्या भावनांचा निचरा करणं हे आवश्यक आहे. आणि मगाशी त्या सांगत असताना माझ्या मनात आलं, केसांना काळा रंग लावू की नको, ऐकावं जनाचं करावं मनाचं ना. बिलकुल, की आपल्याला कशात आनंद वाटतोय ती गोष्ट आपण करावी. आपल्याला जर ते पांढरे केस चांगले ठेवून छान वाटत असेल तर राहावं, काही बिघडत नाहीये, नाही का. आपलं बालपण जे असतं त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावरती मोठा प्रभाव असतो. बालपणामध्ये तिथला जो परिसर असेल, मित्रमंडळी असतील, आईवडिलांनी केलेलं संगोपन असेल, यातून आपण घडत असतो. तर भावना सुद्धा आपल्या तशाच विकसित होत असतात का? बरेचदा तुमच्या कुटुंबामध्ये किंवा आजूबाजूच्या समाजातून आपण ना निगेटिव्हिटी कळत नकळतपणे शिकत असतो. कारण आपण जे म्हणतो ना की लहान मुले मातीचा गोळा असता, त्याला माहिती नसतं की काय चांगलं असतं काय वाईट, की एखादी गोष्ट केली तर त्याचा आपण बरेचदा बोलता बोलता रागावताना किंवा कधी नॉर्मल पण बोलताना तू तर असाच आहेस, तू तर अशीच आहेस असं बोलून जातो. पण त्या सगळ्याचा मनावरती, त्या छोट्या मुलावरती किती परिणाम होत असतो आपल्याला आयडिया नसते त्याची. जसं मी माझ्या एका वर्कशॉपमधल्या एका बाईचं उदाहरण द्यायला मला आवडेल. ती 35 वर्षाची साधारण बाई होती आणि तिला ना तिच्या पर्सनल रिलेशन्समध्ये खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि तिला कळत नव्हतं की जरी माझं त्या व्यक्तीवरती प्रेम आहे, मला चांगले संबंध का नाही ठेवता येत. आणि जेव्हा वर्कशॉपमध्ये अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करताना तिच्या लक्षात आलं की जेव्हा ती 5 वर्षाची होती तेव्हा तिने चाइल्ड मॉलेस्टेशन त्याचा तिला अनुभव आलेला. जस्ट कल्पना करा की 30 वर्ष ती डोक्यामध्ये ती एखादी गोष्ट घेऊन फिरत होती. हल्ली शाळांमध्ये गुड टच, बॅड टच, हा स्पर्श चांगला आहे, स्पर्श चांगला नाही असं शिकवतात. पण पूर्वीच्या वेळेला हे बोलायचंच नाही, म्हणजे त्याच्याबद्दल बोलणंच पाप होतं. पण ह्याचा अर्थ ते व्हायचं नाही असं नाही ना. मग कित्येक साऱ्या इव्हन पुरुषांनी नेहाताई मला सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये जाता येता, ट्रेन, बस किंवा कुठेही एक प्रकारचा बॅड टच फील केलेला आहे. आणि जरुरी नाही की असं काही झालं मगच तुमच्या बालपणावरती ओरखडे येतात. आणि छोटी मोठी गोष्ट पण असू शकते, कोणीतरी एक असं चालता चालता काहीतरी तुम्हाला म्हटलेलं असतं, पण आपला तो मातीचा गोळा इतकी ती मऊ माती असते की तो ओरखडानं कायम राहतो. सो ह्याच्यामध्ये अगेन लुईस एक खूप छान हे सांगते की तुम्ही जे बालपणी झालं ते झालं, म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये एक छोटं मूल असतंच, पण आता त्या मुलाचे ना तुम्ही स्वतःच पालक व्हा. तुम्ही स्वतःच तुमच्यावरती इतकं प्रेम करायला शिका की जे झालं ते झालं, सोडून द्या. म्हणजे आपण मगाशी म्हटलं होतं तसं काही गोष्टी सोडून देणं जमलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींची आठवण त्या जमा करणं निश्चितच आपल्याला सुखावह ठरू शकतं. अगदी जाता जाता भावनिक सक्षमतेसाठी काय टिप द्याल? भावनिक सक्षमतेसाठी स्वतःचा आधी भावना ओळखायला शिका. अजिबात मुखवटे घालून फिरू नका.
पण ते भावना ओळखताना आपण दुसऱ्याला त्रास द्यायला, दुसऱ्याला डिवचून नाही मला त्याच्यावरती कळलं, आता मी स्वतःच्या भावना ओळखतो, मी तुला जाऊन काही बोलतो, असा नाहीये माझा सांगण्याचा मुद्दा. स्वतःच्या भावना ओळखा, पण स्वतः त्या निगेटिव्ह भावना काढताना मात्र तुम्ही जसं मी काही ट्रिक सांगितले तशा प्रकारे वापरा. डॉक्टर योगिनी मोहरे, आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. मनापासून आभार मानते. नमस्कार. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत भावनिक सक्षमता याविषयी डॉक्टर योगिनी मोहरे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.